नमस्कार, मी अनघा थोडपकर. अश्वत्थामा भाग 13. अश्वत्थामा अस्तंब्याकडे जात असताना बालपणीच्या स्मृती त्याच्या पटलावरती आल्या. धृतराष्ट्राचा कर्णक नावाचा धूर्त कपटी सल्लागाराच्या सल्ल्यानं वातावरणात पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याची योजना ऐकून त्यानं पित्याकरवी भीष्मांच्या कानावरती घातल्यावर त्यांनी असमर्थता दर्शवल्यानं अश्वत्थामा अतिशय चिडला, अस्वस्थ झाला. तो घळीत आल्यावर बकरीचं दूध पिऊन भूक तहान त्यानं ती शमवली. मध्यरात्री उठून जखमेवर तेल लावण्यासाठी घळी उतरून आदिवासी लोकांनी त्याच्यासाठी पाड्यावर ठेवलेलं तेल जखमेवर थापून तो बारी घाटाकडे वळला. उदय नदीत मनसोक्त डुंबल्यावर शंकराच्या देवळात गेला. जे संभ्रमावस्थेत त्यानेच कधीतरी बांधलेले होते. शंकराची मनोभावे आराधना करून स्वठिकाणाकडे निघाला. कातळावर शांतपणे पोहोडला. त्याचवेळी अस्तंबाच्या आदिवासींची बाजारपेठ असणाऱ्या नंदुरबारमध्ये वेगळीच घटना घडत होती. नंदुरबारच्या शाळेतील रिटायर्ड हेडमास्तरांकडे लंडनहून त्यांचे नातलग आलेले पाहुणे खास अश्वत्थाम्याच्या दर्शनासाठी आले होते. त्यात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर परिमल शहा, त्यांची गायनाकोलॉजिस्ट पत्नी डॉक्टर कोकिळा शहा आणि त्यांचे फिलॉसॉफर मित्र आनंद स्वामी, हे अध्यात्माचे गाढे अभ्यासक होते, ते आले होते. हेडमास्तर श्रॉफ ज्या शाळेत शिकवायचे तिथं आदिवासी पाड्यातील बरीचशी मुलं शिकायला यायची. अश्वत्थामा कसा दिसला, कोणत्या स्वरूपात दिसला, तो रात्री तेल तूप घ्यायला कसा फिरतो, प्रत्येक घरातून तेल कसा घेऊन जातो, ही माहिती ती आदिवासी विद्यार्थी त्यांना सांगायचे. श्रॉफ मास्तरांचं संपूर्ण आयुष्य नंदुरबारमध्ये गेल्यामुळे नंदुरबारजवळ असणाऱ्या हजारो वर्ष अस्तंबा पर्वतावर राहणाऱ्या अश्वत्थामाबद्दलचं तो चिरंजीव असून आजही अनेकांना दिसतो यावर त्यांची श्रद्धा विश्वास असल्यानं त्याच संदर्भात हे विदेशी पाहुणे त्यांच्याकडे आले होते. श्रॉफांच्या जुन्या वाड्यात सर्वजण ऐसपैस बसून अश्वत्थाम्यावर प्रत्येकजण हिरिहिरीनं बोलू लागले. आनंद स्वामींचे गुरु चक्रजित स्वामी उर्फ श्री R.V. घाटे यांचा अनुभव ते कथन करू लागले. खरं तर चिरंजीव 7 आहेत: अश्वत्थामा, बळीराजा, हनुमान, महर्षी व्यास, विभीषण, कृपाचार्य आणि जगदाग्नी परशुराम. यापैकी अश्वत्थामा, बळी, हनुमान आणि परशुराम हे इहलोकी वावरतात. व्यास, विभीषण, कृपाचार्य यांचा माणसांच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाही. तरीही प्रत्येक व्यास पौर्णिमेला केशव प्रयाग येथील व्यासांच्या कुटीसमोरच्या विस्तीर्ण पठारावर 7ही चिरंजीव जमत त्या जागेला व्यास चौदास असंही म्हणतात. या सप्तचिरंजीवांपैकी अश्वत्थामा एकटा शेवटी पोहोचतो, कारण त्याचा शापच मुळी वणवण आणि चिरंजीव जखम हा आहे. त्यांची भेटण्याची वेळ रात्री 12 ते 3 आहे. नंतर अश्वत्थामा सोडून वायुमार्गानं बाकीचे परत जातात. हे सप्तचिरंजीव व्यास चौदासावर बसून प्रत्येकानं मानव जातीच्या कल्याणासाठी काय सत्कर्म करायचं, कोणते आदर्श ठेवायचे वगैरे ठरवून ते प्रयाण करीत. एकटा अश्वत्थामाच 1 ते 2 दिवस संभ्रमावस्थेत थांबून डोंगर दऱ्यातून वणवण भटकत मार्गक्रमणा करीत असे. धन्यवाद.